सर्व दिव्यांग बांधवांसाठी खुशखबर आलेली आहे। नमस्कार मित्रांनो, आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहे की जी दिव्यांगांची पेन्शन होती, वाढ किंवा पेन्शन थांबलेली होती, ते येण्यास सुरुवात झालेली आहे। कारण की माझी आजच पेन्शन आलेली आहे, बाजूला तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे बघू शकता। आणि दिव्यांगांची पेन्शन वाढसाठी मोर्चा पण चालू आहे, म्हणजे मोर्चा म्हणजे नागपूरमध्ये, त्यामध्ये दिव्यांगांच्या विविध प्रश्नावर आपण बोलणार पण आहे। तुम्ही बाजूला पेपर पण बघू शकता। दिव्यांगांचा नागपूरमध्ये मोर्चा चालू आहे। तो दिव्यांगांचे असे म्हणणे आहे त्यामध्ये की दिव्यांगांना 6,000 रुपये महिना करा। त्यानंतर दिव्यांगांचे असे पण म्हणणे आहे, दिव्यांगांचं जेवढं पण कर्ज आहे तेवढं माफ करा। दिव्यांगांना कोणता व्यवसाय करण्यासाठी, काही स्टॉल वगैरे लावण्यासाठी पेन्शन द्या, स्टॉल लावण्यासाठी जागा वगैरे पेन्शन द्या। आणि दिव्यांग बांधवांसाठी खूप अशा योजना आहेत। ते नागपूर आता हिवाळी अधिवेशन चालू आहे, हे मोर्चा दिव्यांगांचा चालू आहे। तिथे 2 दिवस झाले हिवाळी अधिवेशन मध्ये सर्व आमदार जमलेले आहे। विधान भवन तिथे हिवाळी अधिवेशन चालू आहे। त्या अधिवेशनावर तिथे आपल्या दिव्यांगांच्या विविध प्रश्नावर तिथे खूप मोठा मोर्चा पण झाला आहे। पोलिसाचा पण तैनाव तिथे होता, पण दिव्यांग बांधवांचा कोणीच कानावर घेतलेले नाहीये। अशा खूप दिव्यांगांचं कोणीच ऐकत नाही, कोणता मंत्री, कोणते आमदार, कोणते खासदार, कोणीच ऐकत नाही। तर यासाठी आपल्याला दिव्यांगांसाठी काही ना काही करावं लागेल। दिव्यांगांनी स्वतःच जागृत व्हावं लागेल, दिव्यांगांनी स्वतःच लढावं लागेल। दिव्यांगांच्या कोणत्याही हक्कासाठी दिव्यांगांनी स्वतः आवाज उठवला तेव्हाच आपल्या दिव्यांगांचं भलं होणार आहे। यासाठी दिव्यांग आपापल्या, तुम्हाला सांगतो, दिव्यांगांची कोणी गावात राहत असेल, कोणी नगरपालिकेत, कोणी महानगरपालिकेत राहत असेल, तर दिव्यांगांनी स्वतःच आवाज उठवणं खूप महत्वाची बाब आहे। कारण की तुम्हाला सांगू इच्छितो, ग्रामपंचायत मधला 5% निधी असतो, महानगरपालिकेमध्ये 5% निधी असतो, तो आपल्याला वेळेवर मिळत नाही। ग्रामपंचायत मध्ये तो कोणत्याच योजना आजपर्यंत दिव्यांगांना सांगण्यात नाही आल्या। ते आजकाल डिजिटल युग झालं म्हणून सर्व दिव्यांगांना माहित होत आहे की दिव्यांगांसाठी अशा पण योजना असतात। GR आहे, सर्व कागदपत्र आहे, डॉक्युमेंट आहे, पण कोणीच फक्त हे कागदपत्रावरच राहिलं आहे। आजकाल आपण बघू शकतो, मी तुम्हाला 2 दिवसा पहिले व्हिडिओ टाकला होता की दिव्यांग एक GR आला होता, संजय गांधी निराधार योजनेसाठी 46 कोटीचा 2 महिन्यांची पेमेंट येणार आहे। पण आणखी पण बघा, 1च महिन्याची पेन्शन मला आलेली आहे। ते म्हणणार होते की 2 महिन्याची येणार आहे, पण 1च महिन्याची मला पेन्शन आलेली आहे। आणि मित्रांनो, तुम्हाला कोणत्याही बद्दल कोणताही GR हवा असेल तर मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक देणार। त्यामध्ये मी पूर्ण जेवढे पण आतापासून, जेव्हा पहिलेपासून GR चे होते ते आतापर्यंत पूर्ण त्या टेलिग्राम चॅनलवर GR टाकलेले आहे। तुम्हाला जर GR पाहिजे असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा। आणि तुम्हाला जर GR कोणता पण वैयक्तिक काम असेल, काही पण असेल, एखाद्या व्यक्तीला GRचं काम वगैरे पडते, तर तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलवर जाऊन बघा, तिथे तुम्हाला सर्व GR मिळून जाईल। आणि तो जर GR मिळाला नसेल तर तुम्ही मला मेसेज पण करू शकता, मी तुम्हाला स्वतः तो GR काढून देणार, किंवा मी तो GR तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करणार मित्रांनो। आणि हीच मला सांगायचं होतं की एक तर दिव्यांगांची पेन्शन येण्यास सुरुवात झालेली आहे, दिव्यांगांनी पेन्शन यावी। तुम्ही पहिले स्क्रीनशॉट वगैरे पण बघितला असाल। दुसरा मुद्दा मी एक टेलिग्राम चॅनल काढलं, त्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला सर्व महाराष्ट्रातील जेव्हापासून GR असेल ते GR तुम्हाला मिळणार आहे। आणि मित्रांनो, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या मुद्द्यावर बोलायचं आहे तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा। मी त्या मुद्द्यावर चांगली चर्चा होणार आहे। आणि ई-रिक्षाचं होतं त्यावर पण आपण बोलणार आहे, पण तुम्ही कमेंट करून मला कळवा की तुम्हाला कशाबद्दल माहिती हवी, मी तुम्हाला ती माहिती नक्की पोहोचवणार।